आजची रेसिपी त्या लोकांसाठी आहे ज्यांना खूप जास्त पौष्टिक खायला आवडतं, फास्ट फूड खायला आवडत नाही. तर इथे मी पौष्टिक असा शेवग्याच्या पानाचा पराठा केलेला आहे. या पानामध्ये भरपूर असे पौष्टिक घटक असतात जेणेकरून पचनक्रियाही सुधारते आणि आपल्या स्किनसाठी, केसासाठीही फायदेशीर असतात. तर इथे मी अगदी मऊ लुसलुशीत पराठा बनवलेला आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. शेवग्याच्या शेंगाची भाजी तर आपण नेहमी खातच असतो, तसेच शेवग्याची जी पानं असतात ना, त्याच्यामध्येही भरपूर असे पौष्टिक घटक असतात. या शेवग्याच्या पानाची सुक्की भाजीही बनवली जाते. आज इथे मी अगदी खुसखुशीत आणि मऊ असा शेवग्याच्या पानाचा पराठा बनवणार आहे. इथे मी काय केलेलं आहे, ही पानं देठापासून वेगळी केलेली आहेत. आता ही पानं मी 3-4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे. छान अशी पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत जेणेकरून याच्यामधली धूळ घाण निघून गेलेली आहे. आता ही पानं जेवढी शक्य असतील ना तेवढी आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहेत. या पानामध्ये भरपूर असे पौष्टिक घटक असतात जे आपली पचनक्रिया सुधारतात, केसांसाठी किंवा आपल्या त्वचेसाठीही खूप फायदेशीर असतात. इथे बघा, अशा पद्धतीने मी पाने अगदी बारीक कट करून घेतलेली आहे. इथे मी एक मोठी परात घेतलेली आहे, त्याच्यामध्ये ही सर्व चिरून घेतलेली पानं टाकलेली आहे. आता मी याच्यामध्ये गव्हाचं पीठ चाळून घेत आहे. इथे मी साधारणतः 2 कप गव्हाचं पीठ व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे. आता पराठा आणखी चविष्ट होण्यासाठी एक वाटण बनवायचं आहे. त्यासाठी इथे मी 20 ते 25 हिरवी मिरची, 2 इंच आलं, 15 ते 20 लसूण आणि 1 छोटा चमचा जिरे, 1 छोटा चमचा ओवा घेतलेला आहे. याचा आपल्याला एक वाटण बनवायचं आहे. घेतलेले सर्व साहित्य मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत आणि आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत. बारीक करताना लक्षात ठेवा की हे थोडंसं जाडसर ठेवायचं, एकदम याची बारीक पेस्ट बनवायची नाही. थोडंसं जाडसर ठेवल्यामुळे पराठ्यामध्ये ही ज्यावेळेस आपण वाटण घालतो ना, तर चव त्याची छान लागते. इथे बघा, अशा पद्धतीने थोडंसं जाडसरच मी वाटून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला हे वाटण आहे ना, ते आपण पराठ्याची जी कणिक म्हणून घेणार आहे ना त्याच्यामध्ये टाकायचं आहे. या वाटणातलं साधारणतः 1 चमचा वाटण मी याच्यामध्ये टाकणार आहे आणि राहिलेलं जे वाटण आहे ना ते मी दुसरी भाजी बनवण्यासाठी वापरणार आहे, जी भाजी आपण या पराठ्याबरोबरच सर्व करणार आहे. त्यामध्येच इथे मी पाव चमचा हळद टाकलेली आहे, 1 छोटा चमचा धने पावडर, साधारणतः पाव चमचा लाल तिखट, 2 चमचे तीळ टाकलेले आहेत. तीळ टाकल्यामुळे हा पराठा आणखीनच जास्त पौष्टिकही होतो. त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठही टाकलेलं आहे. आता आपल्याला पराठ्यासाठीची कणिक मळून घ्यायची आहे, पण त्या अगोदर आपण अशा पद्धतीने सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे आहेत, म्हणजे मसालेही एकसारखे लागले जातात. गव्हाच्या पिठामध्ये सर्व साहित्य छान असे मिक्स करून घेतलेले आहेत. आता आपल्याला पराठ्यासाठीची कणिक मळून घ्यायची आहे, तर थोडंसं पाणी घालायचं आहे आणि छान अशी ही पराठ्यासाठीची कणिक मळून घ्यायची आहे. पराठा आपल्याला एकदम सॉफ्ट मऊ हवा असेल ना, तर ही कणिक थोडीशी मध्यमच ठेवायची आहे. खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट ठेवायची नाही. आणि ते बघू शकता, ही जी कणिक आहे ना ती अगदी सॉफ्ट आहे आणि थोडा वेळ आपण अशी भिजायला ठेवायची आहे. याला वरून थोडंसं तेल लावलेलं आहे आणि एक 15 ते 20 मिनिटे ही कणिक झाकून ठेवायची आहे. तोपर्यंत इकडे मी याच्याबरोबर खाण्यासाठीची भाजीही बनवलेली आहे. 15 ते 20 मिनिटानंतर इथे बघू शकता, या पराठ्याची कणिक अगदी छान अशी भिजलेली आहे आणि भरपूर अशी सॉफ्ट झालेली आहे. आता ही एका साईडला ठेवणार आहे आणि इथे मी गव्हाचं पीठ घेणार आहे, जे की आपल्याला पराठा लाटण्यासाठी लागणार आहे. इथे मी या कणकेमधून छोटासा गोळा काढून घेतलेला आहे. तुम्हाला जसा पराठा लहान किंवा मोठा हवा असेल त्या पद्धतीने तुम्ही हे गोळे बनवू शकता. इथे मी मध्यम आकाराचे पराठे बनवून घेणार आहे. गोळा पिठामध्ये बुडवून घेतलेला आहे आणि अगदी गोल गरगरीत असा आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे. तुम्ही हवं तर चौकोनी आकारामध्ये किंवा त्रिकोणी आकारामध्ये हे पराठे लाटून घेऊ शकता. आजकाल खूप लोक हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत आणि ह्या पराठ्यामध्येही भरपूर असे पौष्टिक घटक आहेत. इथे मी हा पराठा व्यवस्थित लाटून घेत आहे.
जास्त जाडही ठेवायचं नाही किंवा जास्त पातळही ठेवायचं नाही. शेवग्याची पाने ही खूप जास्त पौष्टिक असतात, त्यामुळे आज म्हटलं खास तुमच्यासाठी शेवग्याच्या पानाचा पराठाची रेसिपी शेअर करावी. इथे बघा, मी हा पराठा व्यवस्थित लाटून घेतलेला आहे. बघा, हा पराठा खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाड ठेवलेला नाही. इथे आपला पराठा लाटून झालेला आहे. आता आपण भाजून घेऊया. तवा छान गरम करून घेतलेला आहे आणि आता हा पराठा व्यवस्थित भाजून घेत आहे. गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि दोन्ही साईडनी व्यवस्थित अगदी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. इथे मी हा पराठा भाजण्यासाठी तूप लावलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल, तूप किंवा बटरही लावून घेऊ शकता. दोन्ही साईडनी अगदी खरपूस असा हा पराठा भाजून घ्यायचा आहे. या पराठ्याला तूप लावून घेतलेला आहे. तुपामध्ये हा पराठा भाजला ना याची चव आणखीनच जास्त वाढते. त्याचबरोबर तूप ही पौष्टिक असते. इथे बघू शकता, मस्त असा आपला हा पराठा भाजून झालेला आहे. याच्यावरचे तीळही खूप जास्त उठून दिसत आहे. आणखीन एक पराठा इथे मी भाजून दाखवत आहे आणि अशाच पद्धतीने राहिलेले ही सर्व पराठे मी भाजून घेणार आहे. हे पराठे आपण सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या जेवणामध्येही बनवू शकतो. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. हे पराठे खाण्यासाठी खूप जास्त टेस्टी लागतात. तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की बनवून पहा आणि तुम्ही ही रेसिपी कोणत्या शहरातून किंवा कोणत्या गावातून पाहत आहात हेही मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही कधी हा असा पराठा बनवून पाहिलेला आहे का, तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर इथे बघा, अशाच पद्धतीने सर्व शेवग्याच्या पानाचे पराठे बनवून घेतलेले आहेत. इथे मी जेवढं साहित्य घेतलं होतं ना त्याच्यामध्ये बरोबर एवढ्या आकाराचे 12 पराठे तयार झालेले होते. जे पराठे आहे ना ते दही बरोबर, लोणच्या बरोबर किंवा मग बटाट्याच्या भाजी बरोबर ही खायला खूप जास्त टेस्टी लागतात. इथे मी सुकी बटाट्याची पिवळी भाजी बनवलेली आहे आणि दहीही घेतलेलं आहे. आणि मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं ना की अर्ध वाटण मी ठेवलेलं होतं, त्यापासून इथे मी पिवळी बटाट्याची भाजी बनवलेली आहे. इथे मस्त असे शेवग्याच्या पानाचे पराठे तयार झालेले आहेत. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा. नमस्कार.